हे बघा आपण 10 मिनिटासाठी ठेवलेलं पीठ आता तेल टाकलं आणि मस्त असंही आपण मळून घेऊया. हे बघा असं कसं झालं आहे, हे बघा असं ना मऊ झालं आहे. तर ह्याचे आपण पराठे लाटून घेऊया. हे बघा आपण पराठे मस्त असे लाटून घेऊया. जास्त पातळ नाही लाटायचे, थोडे जाडच ठेवायचे, कारण हे आहेत आपले पराठे. कशाचे हे आपले पराठे कशाचे आहेत? पनीर पराठा. हे बघा मस्त असा, हे बघा असं जाड लाटून घ्यायचं. याला मी आता चौकोनी आकार देते. तर हे बघा मस्त असे आपण हे बघा पराठे असा चौकोनी असे लाटून घेतलेले आहेत. हे बघा आता तव्यावर टाकले. तव्यावर टाकून आपण त्याला मस्तपैकी घी लावूया. घी लावून खरपूस असे मस्त भाजून घेऊया. मस्त असे भाजून घेतले आपण आणि खायला हे रेडी आहेत. बघा पराठे आणि त्याच्याबरोबर ही तिलकुटाची चटणी घेतली आहे. बघा तिलकुट कारल्याची चटणी ही मी ना रटाटे बंधू सतीश भाऊ यांच्याकडनं घेऊन आलेली, विकत आणलेली. तर त्यांची जी चटणी मी घेतलेली आणि खूप छान लागली, पराठ्यावरनंही छान लागली. तर हे पराठे तुम्ही ना चहासोबतसुद्धा खाऊ शकता किंवा दहीमध्ये पण खाऊ शकता. तर असे मस्त छान आपले पराठे रेडी झालेले आहे. ते बघा मस्त असे बघा चौकोन आकार दिला, काय तर गोल आकाराचे केले. तर आता मी टेस्ट करून बघते कसे झालेले आहेत ते. तर ह्या चटणीबरोबर मी खाते. तर हे बघा मी चटणीवर खाते आहे. ते एवढे मस्त छान झालेत आणि त्या चटणीवर मस्त लागले. आणि हे 2 मी चटणीवर खाल्ले आणि नंतर एक खाल्ला मी चहासोबत. तर छान लागलं मला, मस्त लागले पराठे. तर हे आहेत आपले पनीरचे पराठे. तर हे बघा आपण पीठ घेतलेलं आहे. थोडी कसुरी मेथी घेतली आणि आपली चिली फ्लेक्स टाकू थोडीशी. हा थोडा ओवा, हे तेल टाकूया थोडेसे. हा मीठ टाकला, ही धना जिरा पावडर टाकली आणि हा 1 चमचा आपला घरचा मसाला टाकला. हे बघा 1 वाटी पनीर घेतलं आहे बघा. आणि याच्यात आपल्याला 1 चमचा ना दही टाकायचं. हे बघा 1 चमचा मी दही घेतलं. जरा दह्याने ना थोडा आंबूटपणा येईल आणि मग ते ना आपले पराठे छान लागतील. हे बघा वरून कोथिंबीर टाकली. आता आपल्याला जसं पीठ मळतो ना तसं पीठ मळून घ्यायचं आहे. हा बघा आपण चपातीसारखा डो मळून ठेवले. हे बघा आपण त्याला आपण छान असं मळून घेतलं आणि ह्याला आपण 10 मिनटं असं झाकून ठेवूया. आणि हे बघा आपण पराठे लाटलेले आहेत.